ज्यावेळेस औरंगजेबाला कळलं की ताजमहल हा 3,70,00,000 त्या काळात बांधला गेला आहे, तो जनतेच्या टॅक्सच्या पैशातून जो तिजोरीतून लुटलेला आहे. त्या काळात महागाई भरपूर वाढली होती, जनता मुटकुची आली होती. त्यावेळेस औरंगजेबाला कळलं, त्यावेळेस औरंगजेबाने स्वतःहून शहाजहानला कैद केलं. कारण कैद केलं नसतं तर जनतेत महागाई वाढली असती, गोरगरिबांची अन्याय झाला असता. आणि तो तो कोणत्याही प्रकारचा जो टॅक्स होता त्याने बरेचसे टॅक्स माफ केले. शेतीवरले कर माफ केले, दुधावरले कर माफ केले, जकात कर, आयात कर बरेचसे माफ केले. शेतकऱ्यांविषयी, गोरगरिबाविषयी त्यांचे धोरण चांगले होते. आपण बघतो हा मकबरा, त्याला अशा कोणत्याही प्रकारची जी वस्तूपेक्षा धरणं, रोड, घर बांधणी, जनतेसाठी हित, व्यापार, जे आपण हिरा माणिक मोती पाचू फॅक्टरी ज्या त्याच्या काळातही बदले गेलं, संगमरवरी दगडाचा व्यापार जो परदेशात, अशा प्रकारचा व्यापार त्याला पसंत होता. अतिशय उत्कृष्ट शासक राजा होता. त्याच्याविषयी अनेक प्रकारचे भ्रमंती भरलेली आहे का त्याने वडिलाला हे कैद केलं वगैरे, असं काही हिस्ट्री नाही.